श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मर्दुंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। विशेष जाऊन कशी आमगेल हातानं कर्म इत्यादी घडता म्हणल तसल योग्य जलल तसल चिंतन देऊ हाजी विषयाचेरी कर्म कोण कसं चिंतन करता तांका कसं फल मिळता म्हणून सांगचाक। अयोग्य जन कशी चिंतन करताचे तांका ताजेन कसं फल मिळता, योग्य जन कसं चिंतन करताचे तांका ताजे फल कसं मिळता, इंद्रिय निग्रह कशी कोरका म्हणल विषयाचेरी विस्तार जावन आणि या कर्मयोगांतू देव सांगून देता। प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यसे। कंजकी आमगेल भितर राबून प्रकृष्टाकृती यस्य सहा प्रकृती कंजकी योग्य जावन सर्व समर्थ जावनशील तसल त्या परमात्मान तशीची त्या परमात्माल अधीन जावन आमगेल जीवाल कंजकी एक स्वरूपान करताना आमगेल कर्म जाता। त्या मान्य कंजकी प्रकृती म्हणून सांगलेली सकड सत्वरजस तमोभिमान जावनशील तसल ती महालक्ष्मी अधीन जाव या सकड सत्वरजस तमो गुणात्मक जावनशील तसल या सकड सृष्टी अस तंतु पूरे चलन इत्यादी पुरे ते सत्वरजस तमो गुणान जावचे ते प्रकृती क्रियमाणानी त्यांनी केलेल तसल गुणैः कर्माणि सर्वशः गुण जावच्या पुरो तत्तजे वर्ण इत्यादी कशच्या पुरो तत्तजे कर्मशा पुरो या पूरे ह्या तिन्ही हजेन जावचे परमात्माल अधीन राबून परमात्मानच स्वतंत्र जावन करचे तागेल अधीनान जीवा नाही जाता जडा नाही कर्म जाता हंतु पूरे कसं करता म्हणून सांगले रे अहंकार विमूढात्मा करता हमिति मन्यते। कंजकी अहंकारान या केलेला जे पूरे स्वतंत्र करता आवची म्हणल तसल एक अहंकार घेऊन हे विमूढ जावन अत्यंत भ्रांत जावन तो मनुष्य कसं सांगता म्हणून सांगला रे हाव केलेलं आहे म्हणल तसल एक अहंकार पडता तो करता हावची करता आवची म्हणल तसल एक चिंतन हाडता। जलरी कोणकी योग्य जावनशील तसल ज्ञान यसाची त्यांनी कसं करताची म्हणून सांगले रे तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते। कोणकी तत्ववित्त योग्य जावनशील तसल तत्व समजून गेलेलं तसल ज्ञानी लोक असाची त्यांनी कसं करताची म्हणून सांगले रे महाबाहो गुणकर्म विभागयोः त्यांनी पुरे श्रेष्ठ जावनशील तसल जन्म इत्यादी पडलेलं लोकून त्यांनी गुण कर्म या पूरे कंचकी जगत या सृष्टी आमगेल हातान घोडचित असल प्रत्येक कार्य या पूरे गुणा गुणेषु वर्तन्ते कंचकी त्या परमात्माल गुणान करताना परमात्माल इच्छेन परमात्माल प्रयत्नान करताना या पूरे आमगेल हातान कर्म घडला तस जावन या पूरे परमात्माक समर्पण म्हणल तसल रीतीर तान चिंतन करताच तशीची परमात्माल अनुग्रहान करताना या गुणाहा म्हण इंद्रिय या पूरे गुणेशो म्हणून सांगले रे तत्ताचे विषय जावनशील तसल रूपादी पंचविषयात जावेत सक्कड या जगत या विषयाचे आमगेल कसे इंद्रिय प्रवृत्ती जाता आम्ही कसं पुरे कर्म करताची या पूरे त्या परमात्माल अधीन म्हणल रीती गुणेशु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते हंतु कंचे अंतु मिगेल कंचे कर्तृत्वना या पूरे परमात्मा न कोरचे म्हणल तसल एक दृढ विश्वास दोन तने अपास संसारा बंधनांत पळणाची न सज्जते संसारांतु तने पळणाची। कोणकी प्रकृती गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान अकृत्स्नविदो मंदान कृष्णविन्न विचालयेत। कोणकी प्रकृती गुणसम्मूढा कंचकी प्रकृतींतूची स्वातंत्र्य जो तगेले जीवांत स्वातंत्र्य म्हणून कोणकी लेखता तो जले कसं येता म्हणून सांगले रे सज्जनते गुणकर्मसु तंगेला कंचकी विषय भोगान करताना कर्मान करताना त्यांनी पुरे कसं जाता म्हणून सांगले रे सज्जनते संसारांतूची अनेके बांधून घालून घेताची कसं लायक तान अकृत्स्नविदाः कंचकी कर्म जल्लल मात्र पळयताची त्यांनी निमित्त जल्लल पळयताची
तंतु मक्षशील तसल ते परमात्मा इच्छा परमात्मा प्रयत्न कंचकी परमात्मा प्रेरणा त्या कंचकी विषयी तंग कळनाशी मंदान अत्यंत मूढ जावन तांणी कसं ताची कृत्नविन्न विचालयेत कोणकी तनका योग्य जलल तसल एक मोक्ष इत्यादी कसं कोणकी ज्ञान एक मेळता त्या हंक मेळनाशी तांणी कसं जावन असताची संसारान तूच हें असतात तश जावन तू कसं कोरकात कोणकी योग्य जावन आशिल्ल तसल विद्वांसाची तांणी पुरे समर्पण करताच तांणी खंयचे मिगल म्हणल तसल अहंकार धुवन घेनाच केलो कोण मंद जावन आसाची तांणी पुरे अहंकार धुवन घेवन तांणी संसारान तू मुळगताच तश जावन तू कसं कोरका म्हणून अर्जुनाक उपदेश करता मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः तश जावन मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य मिगल वैर परमात्मा सांगता मयि मिगल अंतो तू पुरेच कर्म संन्यास कोण संन्यास म्हणून सांगले रे पुरे कर्मात समर्पण मिगल अंतु कोण अध्यात्म चेतसा कंचकी परमात्मा वैरीची दृढ चेतस अधि आत्मा म्हणून सांगले रे परमात्मा वैरी मळले करत अनेक अधि आत्मा म्हणून सांगले रे अधिकश्चासो आत्मश्च अत्यंत सर्वोत्तम जावन आशिल्ल तसल त्या परमात्मा वैर चेतस म्हळ मन तसल केदनाय परमात्मा वैरी मन आशिल्ल तसल सर्वोत्तम म्हणल तसल विषयाचेर मन आशिल्ल तसल निराशी ही कंचे परमात्मा अतिरिक्त जावन आशिल्ल तसल कंचे एक भोग इत्यादी खंयच्या जे अपेक्षा नातील जावन निर्ममः कंचे विषयाचेर एक विशेष बांधव्य कसले नातील जावन युद्धस्व विगतज्वरः कंचे विषयाचेर राग इत्यादी नातील घालून विगतज्वरः कंचे विषयाचेर राग नातील दकुनो अश्यतु निराशी ही निर्ममो भूत्वा कंचे परमात्मा अतिरिक्त जावन कंचे विषयाचेर इच्छी इत्यादी दवरनाशी तज्वेर स्वातंत्र्य कर्तृत्व अभिमान नातील युद्धस्व युद्ध करी म्हणून परमात्मा अर्जुनाक उपदेश करता तदनंतर इतली कोर्ण तजे यथार्थ जावन आशिल्ल तसल तत्व सांगून ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ते मानवाः श्रद्धावंतो अनुसूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः हे खाली तुक्क मात्र सांगिल नाही हे कोणकी पूरे कंचकी परमात्मा अत्यंत उत्कृष्ट जावन आशिल्ल तसल अभिमत जावन आशिल्ल तसल विषय अत्यंत योग्य जावन आशिल्ल तसल तत्व हे कोणकी नित्यम अनुतिष्ठन्ते मानवाः कंचकी या विषयाचेर दृढ विश्वास दवन परमात्मा उत्तरारे खंचे निसंशय जावन चोल अनुतिष्ठन्ते मानवाः तांणी कसं ताचे श्रद्धावंतः परमात्मा विषयाचेर आस्तिक्य बुद्धी ताण सांगील प्रमाणच म्हणल तसल विषयाचेर मन दवन अनुसूयंतः खंचे विषयाचेर असूय पावना आजीक आमकां दुःख मेळवा आजीक आमकां कसं करताच सुख इत्यादीक मेळतना परमात्मा पळयनाच देवा पळयनाच दुःख इत्यादीक मेळतना अयो म्हाका देवान हें कसलें दिल्लें म्हणल तसलें एक आलोचन येता तशें दवरूनच गय सुख हे तूच दिल्लेलें दुःख हे तूच दिल्लेलें हाजे ना मिगल खंयची पाप इत्यादी तूच हें करीतास आपास मिगल तू कसं असं हांव न्हू तो बैशील कडेन एक जडशें बैसला तितलेच म्हणल तसले एक विषय घेवन मुच्यन्ते तेपि कर्मभिः प्रत्येक कर्मा बंधनान संसारान तांणी मोक्ष आवच्ची तसल्या योग्यता पावन येताच तशें जावन मुख्य जावन परमात्मान करेलेले हातूंत म्हाका कसलें लगावू ना ताची मिगेल हातान घडयता असं म्हणल तसल चिंतन कोणकी दवरता तांकां खंयचे रितीने कर्मा बंधना इत्यादी कसना येत्वेतत् अभ्यसूयन्तः नानुतिष्ठन्ति मयमतं सर्वज्ञान विमूढ आत्मा स्थान विद्धि नष्टान चेतसः कोणकी येतु इदम अभ्यसूयन्तः कंचकी या विषयाचेरी तांणी कोणकी रब्बून असनाच आनी केदनाय परमात्मान दिल्लेल विषयाचेरी दुःख दिल्ली कुडले परमात्मा हें करचे दूषण करचे अयो इतलें हांव देवाल घोस्कर केला देवान म्हाका असल दुःख दिवचें देवान म्हाका असल जन्म दिवचें ह्या दीस पळोवच्या म्हाका देवान हें जन्म दिल्लो असल कोणकी देवाक उलयता आसताच आनी परमात्मा विशयाचेर श्रद्धा दवरून ताण दिल्लेल्या विशयाचेर ताण दाखयलेल्या विशयाचेर कोण चलनाच की तांणी सर्वज्ञान विमूढ आत्मा तांकां खंयचे एक विशयाचेर योग्य जलल तसल एक निर्णय ज्ञानूच दिसना पुरे हांतू आपास आनी कन्फ्युजन स्टेटाची हें कसलें जाता आसा तांकां कसलें भोग जाता आसा म्हणल्यार विशय कळना मागशी आनीक कश्ट येता राबता तशें जावन तांणी कश्ट जाताची मूढ अत्यंत अज्ञानी लोक जाव नष्टान अचेतसः खंयची रिती तांगेले अस्तित्व नाश जालेलशे म्हळ्यार तांगेले खंयची एक योग्य मार्गार चमकलेरीची एक मनशाक अस्तित्व आशिल्लें खंयची एक चडटा आसल्यार मात्र तो अस्तित्व हाक खंयची तागेले गोल सोण तो एकडे देविल्लो कोण ताका अस्तित्व नाश जालें तशीच योग्य जावन मना आशिरी तागेले दृढ संकल्प नातील जावन नष्टान चेतसः तसले तांणी जावन
तांकां केन्नाकय मोक्ष इत्यादी मेळचे मस्त कष्ट आसा. सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. हाचे नंतर प्रत्येक कोरच्याक भारी सुलभ म्हूण लेखून प्रत्येकात कसं जाऊ का इंद्रिय निग्रह केल्या पूर्ण म्हणून सांगल्यार तितली सुलभ ना के कसं लायक म्हणून सांगल्यार सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृते ज्ञानवानपि कोणकी योग्य जावनशील ज्ञानी लोक जाल्यार तांणी कसं करताचे म्हणून सांगल्यार सदृशं चेष्टते स्वस्याः तांगेल योग्य ते समजावन तांणी काम करताच. आता कोणकी एकलो होड तमो योग्य आसच्या पुरो तो कसले कोर नाव कसला तर इंद्रिय निग्रह कोण बैसता म्हणून सांगून ताणी तर इंद्रिय निग्रह करत वय जाल्यार तग्गेल ते योग्य ते अनुसार जावन ताका कर्म येवच. तशें जावन हांव आजी कसले एक प्रयत्नपूर्वक कोर नाव राबयता म्हणून सांगल्यार आमगेल स्वरूप कसं आसा त्या स्वरूपा अनुगुण जावनूच आमगेल कर्म आसचें. तशें जावन केवल आमगेले खाली आमगेल प्रयत्नानच प्रत्येक चेंज जाता म्हणून या नाका. आमगेल स्वरूपय तशी आसका प्रयत्नय तशी आसका परमात्माली इच्छाय तशी आसका. हे तीन वट्ट मेळ्ळ्यार मात्र जाता. खाली आमगेल प्रयत्नान करतना आमगेल स्वरूपाची दुःखमय इत्यादी कसले आसून आमगेल कितले प्रयत्न घाल्यार केलो पण आमकां फलन येना. तशें सांगता सच सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवानपि कोणाल की प्रकृती तशी जावन असून तांणी असल कोणकी योग्य जावन असेल तसल ज्ञानी लोक कसं करताची तांणी ते फॉलो करून येयल्यारीच तांणी कसं करताची तांकां ते जायना. कसं लायक प्रकृतीम यान्ति भूतानि कंचकी बैल आशिल्ले सत्वरजो तमो गुण जावन आशिल्ले तसल ते प्रकृती ते पुरे भूतांतू लय जाम निग्रह किं करिष्यति. तांणी केलेलो तसल निग्रह तांकां कसं करूं जाता. कारण कसले स्वरूपांतू दोष आसतना स्वरूपांतू सचल अवघड असताना कितले निग्रह केल्यार तांकां कसले जायना. तसल तमो योग्य हीन जावन आशिल्ले तसल तमो योग्यांक कसं केल्यार तांकां उपदेश करून तांकां तत्वोपदेश करून तांकां बदलायच जाता हे म्हणून तशें जावन कोणकी गूढ जावन आसताच कोणकी शिष्य तोक दिसताच योग्य जावन आशिल्ले तसल जन्म योग्य जावन आशिल्ले तसल अधिकार इत्यादी पावन आसताच तांकां असल उपदेश जातना तांणी योग्य वाटेर तांणी चलतना तांगेल हातांनी इंद्रिय निग्रह जातना तांकां मात्र असल एक करूं जाता. तशें जावन योग्य जावन आशिल्ल्यांक हे उपदेश करता म्हळ्यार तसले एक सूचने देवता देव ओंग दिता. तदनंतर इंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ. इंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ हे खंयची आमकां अत्यंत आमगेलंतू वैरी म्हणून सांगल्यार षडवैरी तांते मुख्य जावन राग आनी द्वेषाची आमगेले होड वैरीक. तशें जाल्यार रागद्वेष कसं करताची म्हणून सांगल्यार कितले आमगेले हें आसो ते इंद्रिय ते पुरे इंद्रिया प्रचोदन करून मना प्रचोदन करून ताजे इंद्रिया विषय जावन आशिल्ले जाल्यार मनाक विषय नाना हे जगत त्या विशयाचेर अत्यंत मोह इत्यादी उत्पन्न करूंक आनी ताज्योटूची एक बांधव्य बेळोवच्याक ते कसं करता म्हणून सांगल्यार व्यवस्थित योग्य रितीर तांची ताजी काम करता तशी अत्यंत बलिष्ठ जावन आशिल्ले तसल संसार बंधन म्हणून सांगल्यार संस्कारो बलवान्येव म्हणलेले रितीर तशी अत्यंत दृढ जावन ताजे एक बंधन हे करता. तयोर्न वशमागच्छेत. तशें जावन कितले ते प्रयत्न केल्यार ताजे वशाक त्या इंद्रिया वशाक जो रागद्वेषा वशाक न आगच्छेत केन्नाके येवचेनाच तौ ह्यस्य परिपन्थिनौ ते खंयची आमगेल मूल जावन आशिल्ले तसल उद्देश ते परमात्मा मोक्ष आमगेल खंयची मूल जावन आशिल्ले तसल उद्देश ताका परिपंथी ताका कॉन्ट्रडिक्ट करूकच ताका प्रत्येकाक ताका एक बाद दिवका म्हळ्याकच ते रागद्वेष येवचे. तशें जावन त्या रागद्वेषा हांतू कोणेय वचनाच ताका कोणेय मान्यता इत्यादी दिवन त्या बेळसूचे तसले त्या वाडोवचे रितीरी आमी खंयचे रितीरी तांतू वचनाच. हाजे वयरी अनेक एक हे येता तूं सुरवे सांगले दोन्ही हे आसा कोणकी सांख्य आनी योगी म्हणून कोणकी ज्ञान कार्याची कोणाक तांगेल वर्णाश्रमा उचित जावन आता ब्राह्मणांक कसं ब्राह्मणाक वर्णाश्रमा उचित जावन आशिल्ले तसल कसं म्हणून सांगले ज्ञान कार्य हानी क्षत्रिय इत्यादी कसाची तांकां वर्णाश्रमा उचित जावन आशिल्ले तसल कसं म्हणून सांगले कर्म कार्य असले तांणी खंयची काम प्रचूर जावन कोरका म्हळ्यार देवान दिल्लेले रितीरी खंयची एक जन्मा रितीरी तांकां कळटा. तसले आनी तांगेल स्वरुपांत जाल्यार केलो जन ज्ञानांतूची चड आसक्ती जावन आसतात केलो जन कर्मांतू चड आसक्ती जावन आसतात. तसल तांगेल स्वरुपान करतना तांगेल जन्मान करतना कोणकी सांख्य योगी म्हळ्यार तसल दोन्ही वाट दाखयल तंतू तूं आतां म्हाका कर्म मार्गार कसला करता जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजसे केशव
पण तू म्हाका निमगेल्या तांतू तक्का आता परमात्मा उत्तर दिताच वय दोन्ही वाटच वय तांतोय उत्तम जावन आशिल्लो वाट खंयचे म्हूण सांगल्यार प्रचूर जावन ज्ञानकार्य करचेच उत्तम जावन आशिल्लो तसलो वाट वय जाल्यार तूं प्रचूर जावन कर्मकार्य आशिल्लो वाट कोरका कसल्याक म्हूण सांगल्यार श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनिष्ठितात खंयचे की स्वधर्म म्हळ्यार विगुण जावन ताजी प्रत्येक अंग सहित जावन आमी कसले आमगेले काम करतानाच आज एक आमी ब्राह्मण जावन जाल्लेच ब्राह्मण जावन आमगेले संध्या वंदन जो हें जो खंयचे आमगेले खंयचे कार्य आसच्या पुरो त्या कार्याक कसं पुरे अंग आसा ते पुरे अंग आमी सुसज्जित रितीन आमी करनाच खंयचे की योग्य जालेलो तसले विशयाचेर आमी घेवन आमी आमगेले कर्म करनाच जाल्यार त्या परधर्मात स्वनिष्ठितात श्रेयः खंयचे की आमी विंगडाल खंयचे की धर्म करचे पशी आम्ही विगुण जावन आशिल्लो तसले कर्म केल्यारीच ते योग्य कसल्याक म्हूण सांगल्यार स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः स्वधर्मारी करता करताची आमगेले प्राणत्याग केल्यार आतां अर्जुनो क्षत्रिय जावनच तागेले स्वधर्म कसले युद्ध करचे ते युद्ध करच्यान तूं ताणें निधन जाल्यार ताणें तांचो प्राणत्याग केल्यारीच ताका ते श्रेयस ताका उत्तमत्व हें मेळटा परधर्मो भयावहः परधर्म आमी तरी करता वय जाल्यार ते अत्यंत भयानक भयानक म्हूण सांगलें कसल्याक म्हूण सांगल्यार खंयची एक विशयाचेर कोरका जाल्यार ताका सुरवेक अधिकार मेळ्ळो आसता अधिकार नातिलो खंयचे रितीर खंयचे एक कर्म कोर न्हू कसले वच्चा नज फस्ट ताका जावका जाल्यार तसले योग्यत मुख्य योग्यत नातील खंयचे एक प्रयत्नान करता म्हूण सांगल्यार त्या प्रयत्नाक हें जायना तशें जावन तीन हंतू परमात्मा इच्छंतू जाल्यार योग्यता आनी कर्माचे हाजे प्रकार प्रयत्नांत मुख्य जावन अशी योग्यता तशी ते योग्यत नातिले खंयचे की आमी तरी खाली प्रयत्न वाट्यान वता वय जाल्यार ते योग्य जायना तशें जावन योग्यताची मुख्य ते योग्यता नातिले आमी तरी करता वय जाल्यार ते अनेकय आमकां प्रत्यवाया कारण अनधिकारीन खंयचे एक विशय करचे ते अत्यंत व्हड प्रत्यवाया कारण तशें जावन ताजे नसकिना पाप येवचे वय तंतु पुण्य इत्यादी संपादन जायना तशें जावन तुगेल खंयचे की आतां क्षत्रिय धर्मारी तूं जन्मन जाला तुका युद्धाची तुगेले योग्य जावन आशिल्लें तसलें कर्तव्य तशें जावन तूं युद्ध कोरका म्हणून परमात्मा अर्जुनाक प्रेरण दिता ताजे वयरी अर्जुनाक आतां अनेक संशय येता असखेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः नहीं रदबा हें पुरे वय जाल्यार खंयचे की एक रितीर आमकां कसलेय करून नजे म्हूण दिसता आमकां कोणाक एक विरोध कोरका म्हूण दिसना आमकां कसलेय घे बैसका म्हूण नुता बैसतना दिसना जाल्यार त्या इन्स्टिंक्टाक आमगेर हाता दुखून हे पापकर्म घोण वता मागीर आमी आलोचन केल्यार आमी तांचो पश्चाताप जाता फुडें करची फुडें कोरकाव्या म्हूण निमगेल्यार आमकां तें मना येना जाल्यार तें एक मुवमेंट ऑफ द टायमार आमगेले हाता दुखून ऑलरेडी घोण वता हें खंयच्यान आमी प्रेरण जाता सच फुडें आमगेले आत्माक ना आमगेले मनाक तें कोरका म्हूण ना मुखार सून जाल्यार आमगेले मनाक कोरका म्हूण ना म्हूण दिसता जाल्यार त्या मुवमेंटार आमकां कसं प्रेरण दिता आमी तें कसल्याक आमी तें करताची म्हूण निमगेल्यार ताका परमात्मा श्री भगवान उवाच कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येन मिह वैरिणम खंयचे की कामा मूलक जावन आशिल्लो तसलें क्रोध खंयचे की आमकां एक विशिष्ट विशयाचेर राग द्वेष राग येतना ताजे वयरी आमकां कामन येवच सहज द्वेष येतना ताजेर आमकां क्रोध येवच सहज कामन येतना ताजे विरुद्ध जावन कसलें चलता वय जाल्यार ताजे वयर आमकां क्रोध येता ताजे वयर आमकां एक इरिटेशन फिलींग येता हें खंयच्यान जेवचें म्हूण सांगलें रे खंयचे की प्राकृतीक जावन आशिल्लें तसलें रजोगुणान येवचें ह्या रजोगुणान उत्पन्न जालेलें तसलें हें क्रोध हें काम हें कसं आसा म्हूण सांगलें रे महाशनाः प्रत्येक आमगेले खंयचे की एक अस्तित्व खावन घेवत तसलें अस्तित्व नाश करत तसलें महापाप्मा आमकां प्रत्येक पापान तूं मुळगोवच्याक आशिल्लें तसलें इह हें खंयचे की ऐहिक आमुष्मिकांतू एनम कामम वैरिणम इति विधी खंयचे की आमकां अत्यंत व्हड शत्रू आमकां सगळेची आमगेले खंयचे की जिवनांतू आमी खंयचे की योग्य वाटेर वताची ताका आमकां मारूंकय येयलो आमगेले शत्रूची म्हूण लेखून तें दूर दवरका जाल्यार ताजी कार्य कशें आसता हें एक रजोगुणा कार्य म्हळ्यार कामक्रोधा कार्य कशें आसता म्हूण सांगल्यार ताका सांगता आसता परमात्मा धूमेन आव्रियते वह्निः यथा दर्शो मलेन यथा उल्बेन आवृतो गर्भः तथा तेन मिदम् आवृतम्
खंजकी योग्य जावनशील तसल जीवराशी काढताना 3 रीतीरी जीवराशी असच, एक उत्तम जीवराशी, एक मध्यम जीवराशी, एक अधम जीवराशी. तंतु उत्तमांक खंजकी तंगेल काम आवताना तंक प्रतिबंधन कशी करता म्हणून सांगले रे, धूमेन आवरीयते वन्नीही. कशी उज्ज्या भायरी भरी धुवर भरता, त्या धुवर भरलेल रीती का भितर उज्जसकी ना मिळेले दिसना, त्यामटा धुवर भरतकी. तशी कशी त्या धुवरू त्या वन्ही का आवरण आच्छेदन नसता, आच्छादन कोर नसता, तशी प्रतिबंधन आमका रजोगुण कोण की उत्तम अधिकारी अस तंका त्या काम करू तशी तांगेला कंचकी लक्ष अदकून प्रतिबंधन करता. कोण की मध्यम अधिकारी अस तंका आदर्श हा मलेनच कशी कन्नडी वैरी जोर धूळी भरलेर त्या कन्नडी दुखून चित्रण दिसना की कंप्लीट ताजेर कंचकी बल इत्यादी पोण बसलेत त्या कन्नडी दुखून आमका स्पष्ट कंचे एक चित्रण दिसना की तशी आदर्श हा मलेन तशी मध्यम अधिकारींक तंगेल कंचकी लक्ष अदकून रजोगुण जावनशील तसल्या काम क्रोध तंका राबवून घालता. तथा यथा उल्बेन आवृतः गर्भः, गर्भ चिल्लान करताना गर्भ कशी धांकून असते की तशी कंचकी तमोयोग्यांक अधम जीवराशींक तंगेल स्वरूप जो तंगेल योग्य जावनशील तसल वाट्य दुखून त्यास प्रतिबंधन करच्या तिथली दाट जावनशील तसल एका आवरण इत्यादी कसता म्हणल एक रीतीर अर्थ. तेनेदम आवृतम. तशीची जीवाल कंचकी एक 3 विषयस परमात्मा ज्ञान या पुरे कोरचे जड जावनशील तसल प्रकृतीनं अंतःकरणानं मिळल तसल ज्ञान, मनान जाऊची पुरे मिळल विषय ज्ञान. तशीच अनेक जीवाल स्वरूप, तशी ईश्वर अंतःकरण आणि जीव स्वरूप या 3 हांतू कशी आच्छादन करनसता म्हणून सांगले रे, धूमेन आवरीयते वन्नीही. कशी परमात्मा अत्यंत प्रकाशमय जावनशील तसल परमात्मा तक डायरेक्ट जावनो कसले एक आवरण करू जायना, तक तजेर कसले घालनो आवरण करू जायना. जलरी दूर कशी अग्नि ओढ तिथली संबंध नातील जलरी दूर एकडच्यान रब्बिल दुखून त्या आवरण करत की तशी जीवाक योग्य जावनो भितर बिंबस्वरूपी परमात्मा राबूनस त्या परमात्मा ज्ञान कसला जायना म्हणून सांगले रे, धूमेन आवरीयते वन्नीही. तक्का पुळोच्छाक अमका आमगेल कंचकी काम इत्यादी पुरे कशी एक धुवरू वन्ही का आच्छादन उज्जाक आच्छादन कोण राबता तशीची हे आमगेल तसल कामक्रोधादी हे पुरे परमात्मा आच्छादन कोण राबताच. तशीची यथादर्शो मलेनच आमगेल मनान प्रत्येक कोरचे हे आमगेल नाही या राग द्वेष या कसं असं या पुरे मनाक संबंध जलल शिवे मिगल आत्मा नाही मिळल तसल योग्य जलल तसल चिंतन आम केना प्रत्येकांतू मनाल कसं पुरे धर्म असं त्या पुरे आमगेल्याची मिळल तसल एक रीती आम्ही चल मताच. अशी या कंचान या भ्रम कंचान जाऊचे म्हणून सांगले रे, या हजेन कंचकी कामक्रोध हा न जाऊच मना वैर आमक तितले अभिमान के अत्यंत आमक आमगेल पशी चढ म्हणरी विंगड कोण की आमगेल्याची म्हणून सांगेला आऊस बापूस जो कंचे अशापूर तज्जा एक मुष्टीने कितली की वांट्यान चढ आमक कंचा वैर अभिमान म्हणून सांगल्यार आमगेल मना वैर अभिमान आमगेल अंतःकरणा वैर अभिमान के. तशी कसले एक आमगेल मना दुःख जल्यार ते आमका दुःख जलाल म्हणून लेखताच आम्ही. आमगेल मना कसले एक क्षीण कोण उड्डेल ते आमक क्षीण कोण उड्डेल म्हणून लेखता आम्ही. कसले एक मना दुखता म्हणून सांगताच आणि आम्ही खिन्न जाऊन राबताच. अस्सल विषयाचे तिथले आमक मना वैर अभिमान या मन आमगेल्या म्हणून आमक तिथले एक तंतशील तसले अतिविव्यक्तता आमक बुद्धी नातील दुखून मनाच कंचकी धर्म असं ताजेर आमक तिथले या जावन असता. त्या कशी म्हणून सांगले रे, यथादर्शो मलेनच कशी भरी हज्जेन करताना धुळीन इत्यादी करताना कन्नडी मुच्चून वतकी तशी आमगेल स्वच्छ जावन असेल तसला आत्मा वैर त्या धुळीन इत्यादी कामक्रोधार करताना तंतो आमगेल प्रतिबिंब आमगेल प्रतिफलन इत्यादी कशी क्लिअर दिसना तशी मनस्साक मन या जीव या मिळेल रीती कंचकी समज जावन असेल तसल अतिवियुक्तता बुद्धी जो आमक तज्जेर असेल तसल अभिमान सोड का जलरी तितली कष्ट तसल एक आवरण कोण दिता म्हणून सांगणारी हे काम आमक मना वैर असेल तसल कामना इतले अभिमान या कोण दितके. तशीची जीवाल कंकी स्वरूप ज्ञानस त्या स्वरूपाक कामन कितली प्रतिबंधन करता म्हणून सांगले रे, यथा उल्बेन आवृतो गर्भः कशी गर्भचील गर्भाक आवरण कोरनसता तशी तिथली दाट रीती कंचे रीती कितली कष्ट असते गर्भचील या करो तिथली दाट रीती आमका आमगेले कामना आम्ही करत तसल्या मानसिक जावन असेल तसल कामना
ते कितली बांधून घालता आमकां म्हणून सांगले रे ह्या मटा रितीर बांधून घालता तशें जावन तेने इदमावृतम तशें जावन ताका आमी कसं जाताची म्हणून सांगले रे त्या इन्स्टिंक्टार हे खंयची काम क्रोध हा तितली दृढ जावन आशिल्ली तसल बंद जाला देखून तामी खंयचे रितीरी प्रयत्नपूर्वक जावन आमी तांतू प्रवृत्त जाताच आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणानलेन च असल अत्यंत गंभीर जावन आशिल्लें तसल त्या रागद्वेषात्मक जावन आशिल्लें तसल ते संवसारांत असल आमी आवृत जावन आसताची हाजी योग्य जावन आशिल्लें तसल आमी खंयचे विशयाचेर कामक्रोध करूनच इंद्रिय निग्रह जाव काय म्हणाल तसल एक प्रयत्नपूर्वक जावन आमी कसो करता म्हणून सांगले रे एतेन ज्ञानिनः नित्यवैरिणोपि आवृताः कोणकी तत्वज्ञानी असच तांकांय जाल्यारी ह्या जे आवरण तितली वगी सोण वचनाके तसल एक दृढ जावन आशिल्लें तसल बंद ते कामरूप जावन आशिल्लें ते कसं करता म्हणून सांगले रे दुःखाची आमगेल्या जीवनांतू पूर्ण कोण अनलेन अलम बुद्धीना तांतू तृप्ती मिळेल तसल ना तसल एक कामक्रोध ते खंयचे एक मेळ्ळे वा तांतू अनेक 10 मेळका मिळेल तसल अपेक्षा अशी खंयची एक रितीर तृप्ती नातील तसल एक कामक्रोध इत्यादी निर्माण जावन कितली ताक पोटा घालता तितले अनेक चड पोटा भुके मिळेल रितीर तांणी चलता तशें जावन ताका चड त्या अत्यंत अशुभ जावनस तशें जावन ते राब्बो का जाल्यार कसो करका म्हणून सांगले रे इंद्रिया आणि मनोबुद्धी यस्याधिष्ठानमुच्यते विमोहेत्येव ज्ञानम आवृत्य देहिनम खंयची पूरे रागद्वेषादि खंय राबता म्हणून सांगले रे इंद्रिया आणि मनोबुद्धी यस्याधिष्ठानमुच्यते इंद्रियांत राबता मनांत राबता बुद्धींत ज्ञानांत राबता तशें जावन हे इंद्रिया वयर आशिल्ले तसल इंद्रियाचे खंयची अधिष्ठित जावन आशिल्ले तसल रागद्वेष मनोंत अधिष्ठित जावन आशिल्ले तसल बुद्धींत अधिष्ठित जावन आशिल्ले तसल रागद्वेष आमी कळोवन घेवका जाल्यार आमी कसो एतेर विमोहेत्येषः ज्ञानम आवृत्य देहिनम हे कंप्लीट ते कसं करून असता पुरे जनाक आवरण कोण घट्टी बांधून असता तज्जे नसकिना त्या इन्स्टिंक्टार आमी काम करताच तशें जावन हे इंद्रिया अधिष्ठित जावन आशिल्ले मनोधिष्ठित जावन आशिल्ले बुद्ध्यधिष्ठित जावन आशिल्ले जाल्यार काम क्रोध आदी सोड का जाल्यार कसो करका म्हणून सांगले रे तस्मात् त्वम इंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजहायह्येनं ज्ञानं विज्ञाननाशनम तशें जावन ते इंद्रिय सुरवेक इंद्रियाधिष्ठित जावन आशिल्ले जाल्यार रागद्वेषादी सोडू पळोवका ताका कसो करका म्हणून सांग इंद्रिय निग्रह करका तशें जावन तूं इंद्रिय निग्रह कर खंयची बाह्येंद्रियार आशिल्ले तसल ते खंयची पापानाची आत्माक मुळगून घालचे तसल ते खंयची रागद्वेष आसा ते विजहाई ते प्रजहाई ते सुरवे सोडू पडा ते कसं करता म्हणून सांगले रे आमगेल्यान तूं कसं योग्य कसं तांत आशिल्लें विशिष्ट ज्ञान आजी खंयची एक मार्ग दाखवत तसल आमगेलें ज्ञान विज्ञान इत्यादी कसं ते पुरे नाश करून दवरता तशें जावन त्या सोरच्याक सुरवे पळोवका त्या इंद्रिय जत्तर मागीर मुखार जत्तरी ताजें मन इत्यादी आमी प्रग्रह करता येवका हक्क विशेष जावन कशी कोर येता आमी इंद्रिय निग्रह कोरका म्हणल्यार इंद्रिय निग्रह करूं जातवा जायना जाल्यार ताका कशी आमी देवता आंगेल सहाय घेवं येता आमकां कशी देवता अनुग्रहान करतना त्या जत्ता मनशाक ताजी तारतम्य सांगून दिता इंद्रिया आणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः इंद्रिया आणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परोह्यर्थ अर्थेभ्यः परं मनः तशी मध्येक इंद्रिया आणि पराण्याहुः इंद्रिय आमगेल्या पशी उत्तम जावनस इंद्रिया पशी उत्तम खंयचे म्हणून सांगल्यार इंद्रिय म्हणून सांगल्यार इंद्रियाभिमानी जावन आशिल्ले तसल्या देवता त्या इंद्रियाभिमानी जावन आशिल्ले तसल्या दक्षादी देवता ताज्या पशी उत्तम जावन आसाची सोमादी अर्थदेवता पशी उत्तम जावन आसा खंयची म्हणून सांगल्यार मनोभिमानी जावन आशिल्ले तसल खंयची अर्थदेवता म्हणून सांगल्यार पार्वत्यादी अर्थदेवता पशी उत्तम जावन आसा कोण म्हणून सांगल्यार मनोभिमानी जावन आशिल्ले तसले गरुडशीश रुद्र त्या गरुडशेष रुद्रा पशी उत्तम कोण म्हणून सांगल्यार सरस्वती त्या सरस्वती बुद्ध्यभिमानी जावन आशिल्ले तसल सरस्वती ती बुद्ध्यभिमानी जावन आशिल्ले तसल सरस्वती पशी उत्तम कोण म्हणून सांगल्यार ब्रह्मो बुद्धे ब्रह्मो अव्यक्तात् परः पुरुषः ब्रह्मो ब्रह्मा पशी उत्तम महालक्ष्मी पशी उत्तम तो श्रीमन्नारायण तसले एक तारतम्य सदा आमगेला तो चिंतन सुका अशी इंद्रिय
आमका इंद्रिय निग्रह जावका जाल्यार इंद्रियाभिमान जावन आशिल्लो तसल दक्ष इत्यादी देवतांक तांगेलांत चिंतन करचें हे देवा कंचकी आमगेल कंचकी योग्य जावन आशिल्लो तसल इंद्रिय सच हे पुरे आमकां मोक्ष वाटेर वचाक तुमगेले पशी उत्तम जावन आशिल्लो तसले कोणकी पार्वत्यादी देवता सच तांगेलांत तुम्ही मन घालाच तशें जावन तांगेल अधीन रावपाची म्हूण तशी आमगेल खंयची हे इंद्रिय धांवताच ताज्या पशी उत्तम खंयचें म्हूण सांगलें रे इंद्रिया दुखून दिसचे तसल विषय हे सक्कट जगत आमकां इंद्रिया दुखून दिसता तंतु पुरे कोण आसा म्हूण सांगलें रे पार्वत्यादी देवता सच उमा सौपर्णी वारुणी हांणी देवता सच हांकां सांगचे खंयची दक्ष इत्यादी आमगेल इंद्रिय पुरे तुमगेले येवन राखताची असल आमगेल इंद्रियान करतना तुम्ही त्या अर्थाभिमान जावन आसच त्या अर्थान आसकिना आमकां योग्य जलल तसल मोक्ष इत्यादी दाखोवका तुम्ही सदा परमात्मावेर आसक्त दवरलल तशें जावन हे अर्थ पुरे परमात्माल अधीन म्हणल तसल एक चिंतन आमकां येवका म्हणून तांगेले प्रार्थना करका अर्थेभ्य परम मनः ते प्रत्येक अर्थ पुरे वचून मन मन म्हणून सांगले रे तांगेल बामण उमादेवील बामण रुद्रदेव सौपर्णी वारुणील बामण गरुड निशेष हांगेल कोणची एक अधीनाक पुरे तुम्ही वचून राबताची तशी हे खंयची अर्थ पुरे आसा हे पुरे मनांत भितर वचून घट्टी राबता हे तेदना ते मनोभिमानी जावन आशिल्लो जाल्यार परम रुद्रदेवाले प्रार्थना करगा कसं म्हणू देवा तशीच दासवरण्यान प्रार्थना केलेले कंचकी मनसू कोडो हरियली कंचकी योग्य रीतीने जावन तू परमात्माल अधीन काम करता तशें जावन योग्य रीतीरी आमगेल मन आसकिना त्या परमात्माल दिकड वची तशी तू कोरका ताजे नंतर मनसस्तु परा बुद्धी बुद्धी प्रत्येक बुद्धी म्हणून सांगल्यार कार्य निश्चय हे कोरका हे करूनच मनाक वाट दाखयतल तसल त्या कोणा सांगका म्हणून सांगल्यार सरस्वतीक भारती देवीक सांगका तुगेल चरडू गरुड शेषरुद्र तांकां योग्य जलल तसल वाट दाखोव तुगेल काम तशें जावन आमकां योग्य जलल तसल बुद्धी आमकां योग्य जलल तसल वाट कसल्या म्हणून सांगल्यार आमकां परमात्मा दिकड वच्चे तशें जावन तूं न्हय शेनी खंय दुखून वच्चे मा म्हणल तसल तिगेले एक शरणार्थ जाव तिगेल खंयची अनुग्रहान करतना खंयची मुख्य प्राणाले तशीची ब्रह्माले प्राप्ती जावन तांगेल खंयची अनुग्रहान आसकिना योग्य जावन आशिल्लो तसले महालक्ष्मीक नमस्कार करून त्या लक्ष्मी नारायणाले सन्निधानारी आमगेल मन आमगेल इंद्रिय इत्यादी पावका म्हणल तसले रीतिरी आम्ही चिंतन करून एवं बुद्धे परम भूत्वा संस्तभ्याम आत्मा जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम असल रीतिरी प्रत्येक चिंतन करताची लय चिंतन करताची तांगेल एक उत्तमत्व तारतम्य चिंतन करताची आमगेल खंयची इंद्रिय ताज्या पशी अर्थ उत्तम अर्थापशी खंयची अर्थनिग्रह आमकां मना निग्रहान जावचे मना निग्रह बुद्धी निग्रहान जावचे बुद्धी परमात्माल खंयची मुख्य प्राणाला तशीची त्या देवाल खंयची एक अधीन आसा म्हणल तसले एक चिंतन करून ताका त्यांची विशय मना घट्टी दवरून तांगेल खंयची एक त्या अनुग्रह असताना तांणी नियमित रितीरी आमगेल्या खंयची एक भक्ती श्रद्धा प्रेरित जावन तांकां खुशेरी तांणी कसं करताची म्हणून सांगल्यार योग्य जलल तसल विशयाचेरी आनी परमात्माल आज्ञ घेवन त्या परमात्मावेर आमगेल संन्यास बुद्धी पळोवन तांणी योग्य जलल रीतीरी आमगेल इंद्रियादी प्रवृत्त जाता तशी ह्या रीतीरी जही शत्रु महाबाहो योग्य जावन आशिल्ल्या आमकां अत्यंत मारचे तसल्या त्या रागद्वेष म्हणल तसल त्या शत्रू हक्का कामरूप जावन आशिल्लो तसल त्या शत्रू दुरासदम खंयची आमकां प्रत्येक कडेन आमकां वायट करून राबिल्लो तसल त्या शत्रूक आमी भिन्न जावचे शक्य आसा आमी ताका पराजय दिवचे शक्य आसा आमी आमगेल खंयची उद्देश जावन आशिल्ले लक्ष्य जावन आशिल्लो तसल त्या परमात्माक मोक्षस्थाना वचचे शक्य आसा असल एक चिंतना नित्य निरंतर आमगेले वेन तसुका तज्जन आसकिना देवाल खंयची एक विशेष अनुसंधान विशेष खंयची एक सेवा म्हणल रीतीरी आमगेले प्रत्येक इंद्रियादी कर्म जाता अशें पळयतना आमी करचे प्रत्येक कर्म खंयची आमगेल भितर राबून खंयची त्या देवाल सेवेकोस्कर पुरे देवत करता म्हणल तसलं एक स्पष्ट चित्रण आमकां येता असल चिंतन असल ह्या येवत तसल सौभाग्य देवान आमकां दिवका अशी खंयची ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः आमगेल कर्माच योग्य जावन आशिल्लो तसल उपाय आमी करतसल इंद्रियान करतना कर्मेंद्रियान ज्ञानेंद्रियान करतना मनसान करतना प्रत्येक कर्म त्या परमात्माल अंतुची परमात्माल अधीनची म्हणल तसले एक स्पष्ट चिंतना कशी त्या तारतम्य युक्त जावन परमात्मा करता म्हणल तसले एक विषय अत्यंत स्पष्ट जावन आमकां देवान दाखोवन दिला
अशीची आमगेल जीवन जलरी त्या अनुसंधान भरीत जाव आमगेल कर्म इत्यादी जव म्हणून देवाला प्रार्थना कोण श्री कृष्णार्पणमस्तु।